नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी इयत्ता 10वी विषय मराठी बातमी लेखनाचा जो मित्रांनो टॉपिक आहे तो एक्सप्लेन करणार आहे। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपल्या मित्रांनो जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखनपैकी दोन मित्रांनो तुम्हाला टॉपिक सॉल्व करायचे आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला जाहिरात लेखनचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। कथा लेखनचा पण मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची सुद्धा मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, बातमी लेखन आणि मित्रांनो तुम्हाला जाहिरात लेखन अटेम्प्ट करायचं आहे। मित्रांनो दोन्ही 5-5 मार्क्ससाठी आहे। 5 मार्क्स मित्रांनो हातातले आहेत। बातमी लेखन कशा प्रकारे करायचं ते डिटेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स इझिली स्कोर करू शकता। चला तर मित्रांनो थोडासा तो वेळ न घालता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। आता म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला बातमी लेखन करताना तुम्हाला कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत। सर्वात पहिल्यांदा म्हणजे मित्रांनो तुम्हाला बातमी लेखन करताना मित्रांनो तुम्हाला जे मित्रांनो तुमची भाषा असेल, तुमची जी वाक्यरचना असेल ती मित्रांनो तुमची भूतकाळातली असली पाहिजे आणि प्लस सोपी वाक्यरचना असली पाहिजे। का तुम्हाला सांगतो मित्रांनो, बातमी मित्रांनो जास्त कॉम्प्लिकेटेड नसते आणि प्लस मित्रांनो ती घडून गेलेली घटना आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला भूतकाळातील भाषा वापरायची आहे। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ती बातमी कुठे घडली म्हणजे ते स्थळ, मित्रांनो ती कधी घडली, त्याचा वेळ आणि मित्रांनो ते किती तारखेला घडली म्हणजे त्याचा दिनांक, ह्या 3 गोष्टी मित्रांनो तुम्हाला त्या बातमीमध्ये असण्याच गरजेचे आहेत। आणि त्यानंतर मित्रांनो ती बातमी कोण देत आहे ते पण तिथे मित्रांनो मेन्शन केलेलं असलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो खूप मुलांचा डाऊट आहे, बातमी किती लिहायची असते। मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, 1 पेज मित्रांनो बातमी इनफ आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मित्रांनो बातमी लिहायची नाहीये। आता मला माहिती आहे मित्रांनो तुमचे अजून खूप सारे डाऊट्स असतील मित्रांनो बातमी लेखनाबद्दल, ते मित्रांनो तुमचे एक्झाम्पल पाहून क्लिअर होतील। चला तर मित्रांनो आता आपण आपलं पहिलं एक्झाम्पल पाहूया। म्हणून आपलं जो पहिलं एक्झाम्पल आहे त्याचा तुम्हाला क्वेश्चन मी दाखवतो। मित्रांनो आपला क्वेश्चन आहे, तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा झाला, या कार्यक्रमाची बातमी लिहा। आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे शिक्षक दिन, महाराष्ट्र दिन, बालिका दिन, महिला दिन, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा प्रकारवरती मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। आता मित्रांनो लक्षात घ्या, जे सर्व दिन आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहेत, हे लक्षात ठेवा किंवा पाठ करा। आणि मित्रांनो काय करायचं आहे, समजा शिक्षक दिन आहे, शिक्षक दिन 5 सप्टेंबरला आहे, तर तुम्हाला मित्रांनो बातमी लिहिताना 6 सप्टेंबरची बातमी लिहायची आहे, म्हणजे मित्रांनो तुम्हाला 1 दिवस पुढची आहे, कारण मित्रांनो ते काल घडून गेलेले आहे अशा प्रकारे तुम्हाला दाखवायचं आहे। चला आता आपण बातमी पाहूया। तुम्ही पहिल्यांदा काय करायचं मित्रांनो, तुम्हाला शीर्षक लिहायचं आहे। शीर्षक काय असणार मित्रांनो, शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा। मित्रांनो ठळक अक्षरामध्ये वरती मधोमध मित्रांनो तुम्हाला पहिल्या लाईन मध्ये तुम्हाला शीर्षक लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आणि मित्रांनो लेफ्ट साइडला तुम्हाला दिनांक 6 सप्टेंबर 2022। मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आहे, तर एक तारीख पुढे अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे। त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला आमच्या वार्ताहराकडून, प्रत्येक बातमीमध्ये मित्रांनो हे शब्द तुम्ही लिहून टाका, काहीच प्रॉब्लेम नाहीये। याचा अर्थ असा होतो की आमचा वार्ताहर म्हणजे कोण बातमी देतोय, तर आमचा वार्ताहर बातमी देतोय। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, खालच्या लाईनमध्ये मुंबई लिहिले, 2 डॉट दिलेले। मुंबई काय झालं मित्रांनो, एक स्थळ झालं, त्या जागेवरती ती घटना घडलेली आहे, ती मित्रांनो बातमी जी आहे ती मुंबईमधील आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला बातमीचे वरचे जे 3 पॉईंट आहेत ते तुम्हाला स्टार्ट करायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला मित्रांनो बातमी लिहायला सुरुवात करायची। आता बातमीमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला 2 पॅराग्राफमध्ये बातमी लेखन केलेलं आहे। आता बातमीमध्ये काय असणार आहे, कोण तुमचं मुख्याध्यापक आहे, किती वाजता कार्यक्रम सुरू झाला, कशा प्रकारे शेवट झाला, कोण अध्यक्ष होतं, कार्यक्रमात काय काय गोष्टी घडल्या, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या बातमी लेखनामध्ये तुम्हाला लिहायचं आहे। आता मित्रांनो जास्त मी एक्सप्लेन करत बसत नाहीये, आपण डायरेक्टली नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया। ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारा किंवा तुम्हाला अजूनही मित्रांनो जास्त सॅम्पल्स पाहायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे, तिथे मित्रांनो तुम्हाला मी बातमी लेखनाचे मित्रांनो अजून सॅम्पल्स मित्रांनो दिलेले आहेत, ते डाउनलोड करा, त्या मित्रांनो तुम्ही रीड करा, त्याचं प्रॅक्टिस करा, तुम्ही नक्कीच मित्रांनो चांगले मार्क्स स्कोर करू शकता। आता आपण आपला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे मित्रांनो, खालील निवेदन वाचून बातमी तयार करा। तुम्ही निवेदन मित्रांनो पाहू शकता। आता मित्रांनो निवेदन मी एक्सप्लेन करत बसत नाहीये, निवेदन पाहू शकता। आता आपण डायरेक्टली बातमी कशा प्रकारे लिहिलेली आहे ते तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो पाहू शकता, मी तुम्हाला सांगितलं शीर्षक मित्रांनो मधोमध मित्रांनो ठळक अक्षरामध्ये अभिनव विद्यालयात भव्य विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न अशा प्रकारे लिहायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तारीख लिहायची आहे, दिनांक 19 ऑक्टोबर, आमच्या वार्ताहराकडून नागपूर, मित्रांनो स्थळ वगैरे सर्व गोष्टी अशा प्रकारे तुम्हाला लिहायच्यात। हाच फॉर्मॅट ठेवा, तुम्हाला नक्कीच मित्रांनो 5 मार्क्स इझिली मिळून जातील। त्यानंतर तुम्हाला पाहू शकता कशा प्रकारे सुरुवात केली आहे, नागपुरातील अभिनव विद्यालय भव्य विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न झाला। या विज्ञान प्रदर्शन सोहळ्यात एकूण 50 शाळांनी सहभाग नोंदवला होता। दिनांक 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर असे 3 दिवसीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते। 15 तारखेला सकाळी 11 वाजता या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुहास माने आणि प्रमुख पाहुणे श्री आशिष वाघ या प्रसंगी उपस्थित होते। या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण केले। सौर ऊर्जा, आरोग्य आणि सदृढ शरीर, स्वच्छता हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते। विद्यार्थ्यांनी विज्ञान नाटिका सुद्धा सादर केली। प्रदर्शनाच्या अंतिम दिनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट विज्ञान प्रकल्पांना पारितोषिके देण्यात आले। मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्ही पाहू शकता अध्यक्ष आहे, प्रमुख पाहुणे आहेत, काय समारंभात काय काय घडलं ते सर्व गोष्टी मित्रांनो यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे जास्त फापड पसारा न करता थोड्याशा 2 पॅराग्राफमध्ये मित्रांनो तुमची बातमी संपवायची आहे। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे जर मित्रांनो बातमी लेखन मित्रांनो तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये जर केलं तर मित्रांनो तुम्ही नक्कीच मित्रांनो येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये मित्रांनो नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता मित्रांनो बातमी लेखनामध्ये। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।